गुड मॉर्निंग मित्रांनो, मी अमोल गोतसुर्वे. तर आज मी आपणाला EHRMSच्या वापराबद्दल मार्गदर्शन करणार आहे. EHRMS प्रणाली ही आपल्या महाराष्ट्र पोलीस दलामध्ये लागू करण्याबाबतचे निर्देश प्राप्त झालेले आहेत. बऱ्याच जणांना EHRMSचा वापर कसा करावा याबद्दल माहिती नाही. तर या ठिकाणी मी अगदी सोप्या पद्धतीने EHRMS प्रणाली कशी वापरात आणायची याबद्दल माहिती सांगणार आहे. याआधी आपण EHRMS प्रणालीबद्दल थोडीशी माहिती करून घेऊयात. EHRMS प्रणालीचा फुल फॉर्म आहे इलेक्ट्रॉनिक ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टम. ही एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जी एक आपल्या मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली म्हणून उपयोगात आलेली आहे. भारत सरकारच्या पर्सनल अँड ट्रेनिंग डिपार्टमेंटनी ही प्रणाली विकसित केली आहे आणि हा उपक्रम केंद्र शासनामध्ये जवळपास 25 डिसेंबर 2017 सुरू करण्यात आलेला आहे. परंतु आपल्या महाराष्ट्र पोलीस दलामध्ये अलीकडे याचा वापर करण्यास सुरुवात झालेली आहे. तर आपण जाणून घेऊयात की EHRMSचा उपयोग काय आहे. EHRMSद्वारे सरकारी कर्मचाऱ्यांचे संपूर्ण सेवा रेकॉर्ड म्हणजेच आपला जो सर्व्हिस रेकॉर्ड आहे तो ऑनलाईन पद्धतीने जतन केला जातो. याचा मुख्य उपयोग असा की आपल्या रिक्रुटमेंटबद्दलची माहिती, सर्व्हिस रेकॉर्डबद्दलची माहिती, म्हणजेच की आपण सेवेत असताना झालेली बढती, बदली कधी झाली, प्रशिक्षण कोणते घेतले, आपल्या पगारासंबंधीची माहिती, रजेच्या नोंदीसंबंधीची माहिती ही एकाच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध होणार आहे. जेणेकरून आपण आपल्या कार्यालयाशी जाऊन, आपल्या आस्थापना शाखेशी जाऊन त्या ठिकाणी विचारणा करण्याची आपणाला आवश्यकता भासणार नाही. त्याच पद्धतीनं या सर्व कामामध्ये एक ट्रान्सपरन्सी येण्यासाठी या EHRMS प्रणालीचा वापर करण्यात आलेला आहे. याच पद्धतीनं कर्मचाऱ्यांना काही सुविधा याद्वारे दिलेल्या आहेत जेणेकरून त्यांचा एक टाईम कंझ्युम होणार नाही आणि त्यांच्या वेळेची बचत होईल. आणि हा एक प्रकारे डिजिटल इंडिया उपक्रम आहे ज्याचा वापर वाढवण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा उपयोग सरकारी कार्यालयामध्ये होत आहे. आता हे आपण जाणून घेऊयात की या EHRMS प्रणालीचे फीचर्स काय आहेत. तर EHRMS प्रणालीचे फीचर्स आहेत, रिक्रुटमेंट मॉड्यूल आहे, त्याच्यामध्ये सर्व्हिस बुकचा मॉड्यूल आहे. रिक्रुटमेंटमध्ये काय येणार आहे, आपली भरती कधी झाली, नियुक्तीची माहिती, ट्रान्सफरबद्दलची माहिती, त्याच्यानंतर आपल्या रिटायरमेंटबद्दलची माहिती यामध्ये येणार आहे. सर्व्हिस बुकमध्ये काय येणार आहे, जो एक काही कर्मचारी किंवा अधिकारी आहेत यांचे संपूर्ण सेवा नोंद डिजिटल स्वरूपामध्ये यामध्ये होणार आहे. त्याच पद्धतीनं ट्रान्सफर मॉड्यूल आहे ज्या ठिकाणी बदलीचे आदेश किंवा त्यांचे जे प्रिव्हियस रेकॉर्ड्स आहेत बदलीचे. सर्वप्रथम काय करायचं आहे, आपल्याला प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे. प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर EHRMS 2.0 ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला अशोक स्तंभासारखा एक लोगो दिसेल आणि त्याच्या खाली ऑलरेडी EHRMS 2.0 लिहिलेला असेल. तर हा ॲप आपण प्ले स्टोअरमधून डाउनलोड करून घेतलेलं होतं. तर या ठिकाणी माझा EHRMS ओपन आहे. तर आपण काय करूयात, पुन्हा एकदा लॉग इन करूयात. ज्यावेळेस आपण EHRMS ॲप ओपन करता त्या ठिकाणी तुम्हाला अशा दोन प्रकारचे फीचर्स येतील. एक असेल डेप्युटेशन पब्लिक ऑफिसर लॉग इन ॲज आणि लॉग इन विथ परिचय. तर आपल्याला काय करायचं आहे, लॉग इन विथ परिचयमध्ये जायचं आहे. ज्यावेळेस या ठिकाणी लॉग इन विथ परिचयमध्ये गेल्यानंतर आपल्याला लॉग इन डिटेल्समध्ये एकतर मोबाईल नंबर ज्यावेळेस आपण टाकतो, आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर आय कन्सेंट टू परिचय यावरती क्लिक करून नेक्स्ट करायचं आहे.
या ठिकाणी थोडंसं मोबाईल नंबरवरून माझं लॉग इन होत नाही. त्यासाठी मी काय करतो की आपला जो रजिस्टर्ड शासकीय ईमेल आय डी जो भेटलेला आहे पोलीस महासंचालक कार्यालयाकडून, तो आपण या ठिकाणी टाकायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला दिलेला पासवर्ड, तर या ठिकाणी मी माझी लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकलेला आहे. त्यानंतर आपल्याला एक OTP येईल. या ठिकाणी माझा OTP आलेला आहे. मी OTP टाकलेला आहे. ज्यावेळेस आपण EHRMS ॲप ओपन करता आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला वरती प्रोफाईल कंप्लीशनची माहिती येईल. या ठिकाणी माझं 100% प्रोफाईल अपडेट झालेलं आहे, त्याच्यामुळे हा कट करतो. सर्वप्रथम आपण लिव्ह मॉड्यूल वापर करण्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला त्या अगोदर आपला जो संबंधित म्हणजे एम्प्लॉई सर्व्हिसेसमध्ये जाऊन काय करायचं आहे की आपले रिपोर्टिंग अँड रिव्ह्यूइंग ऑफिसर जे आहेत त्याबद्दलची नोंदणी आपल्याला करायची आहे. ते अपडेट केल्यानंतरच आणि ज्यावेळेस त्याच्यानंतर ॲडमिन अप्रुव्हल येतो नोडल ऑफिसरचा आपल्या कार्यालयाचा, त्याच्यानंतर आपला लिव्ह मॉड्यूल हा चालू होणार आहे. तर सर्वप्रथम आपण मॅनेज रिपोर्टिंग अँड रिव्ह्यूइंग ऑफिसर कसा करायचं त्याबद्दल माहिती घेऊयात. या ठिकाणी आपण काय करायचं आहे, अपडेट रिपोर्टिंग ऑफिसर ईमेल आय डी या ठिकाणी गेलं, त्या ठिकाणी तुम्हाला डिपार्टमेंट ऑर्गनायझेशन विचारलं जातं. आपण टाकलेलं आहे गव्हर्मेंट/होम/डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, हा आपला डिपार्टमेंट किंवा ऑर्गनायझेशन आहे. त्याच्यानंतर आपण नोडल ऑफिसर आपल्याला निवडायचं आहे. तर कोण आहे सध्या नोडल ऑफिसर, तर मी आहे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 10 सोलापूर येथे कर्तव्यास. तर मग आपल्याला नोडल ऑफिसर कोण राहणार आहे, जे ॲसिस्टंट कमांडंट असतात इंडोरचे, तर ते या ठिकाणी राहणार आहेत. तर या ठिकाणी आपण काय करूयात, नोडल ऑफिसर असिस्टंट कमांडंट इंडोर. त्यानंतर या ठिकाणी खाली येतं की आपले कंपनी नायक कोण आहेत. सध्या आमच्या कंपनी नायकाच्या हा PSI सरोदे साहेबांकडे आहे, तरी मी या ठिकाणी सरोदे साहेबांचं नाव घेतो. आणि त्याच्यानंतर आपण काय करायचं, सेव्ह चेंजेस या ठिकाणी क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा आपला नोडल ऑफिसर निवडला जाईल. या ठिकाणी मी नोडल ऑफिसर ऑलरेडी निवडलेला आहे, त्यामुळे मी या ठिकाणी कट करतो. त्याच पद्धतीने रिव्ह्यूइंग ऑफिसर आहे. रिव्ह्यूइंग ऑफिसरचं सुद्धा याच पद्धतीनं स्टेप बाय स्टेप आपण आपला रिव्ह्यूइंग ऑफिसर निवडायचा आहे. तर चला मग आपण पाहूयात की आपलं लिव्ह ॲप्लिकेशन कसा करायचं. तर या ठिकाणी आपण ज्यावेळेस आपल्या होमपेजवरती येतो, या ठिकाणी आपल्याला बऱ्याच ठिकाणी आपल्या वेगवेगळ्या लिव्हजबद्दल माहिती येते. या ठिकाणी आपले हाफ पे लिव्ह आहे, रेस्ट्रिक्टेड हॉलिडेज आहेत, पॅटर्निटी लिव्ज आहे, स्टडी लिव्ह आहे, अर्न लिव्ह आहे, कॅज्युअल लिव्ह आहे, हाफ पे लिव्ह आहे, रेस्ट्रिक्टेड हॉलिडे याबद्दलची माहिती आहे. तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, अप्लाय लिव्हवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला लिव्ह टाईप येतं. मग आपण काय करूयात, कॅज्युअल लिव्हज अप्लाय कसे करायचे त्याबद्दल माहिती घेऊयात. या ठिकाणी तुम्हाला 1 दिवसासाठी जायचं असलं सिंगल डेला क्लिक करायचं आहे, नाही तर आपल्याला 2 किंवा 4 दिवसासाठी जायचं असेल किंवा मल्टिप्लस डेजसाठी जायचं असेल तर आपण मल्टिप्लस डेजला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला कोणत्या दिवसापासून जायचं आहे, कधीपासून आपल्याला जायचं आहे. समजा आपल्याला जायचं आहे, आता सध्या मला जायचं आहे रजेवरती 16 तारखेपासून, तर 16/9/2025 या ठिकाणी मी आपलं डेट टाकलेली आहे. त्यानंतर आपल्याला फुल डे पाहिजे की हाफ डे पाहिजे, फुल डे हवं आहे. त्या पद्धतीनं आपल्याला कधीपर्यंत जायचं आहे, मला जायचं आहे 18 तारखेपर्यंत. तर रिझन काय आहे, या ठिकाणी बरेच आपल्याला जे संबंधीची माहिती असते, वेगवेगळे कारणं आहेत, बरेच कारणं या ठिकाणी दिलेले आहेत, पण मोस्टली आपण एक पर्सनल वर्क यूज करूयात. मग या ठिकाणी त्याच्या खाली आल्यानंतर आपल्याला लिव्हिंग स्टेशन विचारत आहे. लिव्हिंग स्टेशन म्हणजे काय, की आपल्याला मुख्यालय सोडायचं आहे का.
तर त्या ठिकाणी आपल्याला एस करायचं आहे. लिव्हिंग स्टेशन, या ठिकाणी लिव्हिंग स्टेशन आपण एस केलेलं आहे. पण आपण ज्यावेळेस रजेवरती जातो त्यावेळेस काय करत असतो की आपली रजा ही संध्याकाळपासून दाखवत असतो, AM पासून. तर आपल्याला काय करायचं आहे, मी 16 तारखेपासून 18 तारखेपर्यंत मला रजा पाहिजे. मग 16, 17, 18 ही डेट काउंट झाली. त्यानंतर काय करायचं आपल्याला, तर लिव्हिंग स्टेशन कधी सोडायचं आहे, तर या ठिकाणी मी करणार 15 तारखेला. तर या ठिकाणी बरेच टाईम ऑप्शन्स दिलेले आहेत. या ठिकाणी आपण काय करूयात की संध्याकाळी 6 PM नंतर मी रजेवरती जाणार आहे, मुख्यालय सोडणार आहे. त्या पद्धतीनं कधीपर्यंत सोडणार आहे, तर 18 तारखेला संध्याकाळी 6 वाजता मी येणार आहे. तर त्याच्या खाली ऑप्शन आहे की ॲड्रेस. तर मला कुठं जायचं आहे, समजा फॉर एक्झाम्पल आपल्याला कुठं गावी जायचं आहे किंवा ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणचा पत्ता टाकायचा आहे. पूर्ण डिटेलमध्ये पत्ता टाकण्याची आवश्यकता नाही. या ठिकाणी आपण चला मी पुणेला जायचं असं ठेवतो. हे आलं पुणे. त्यानंतर काय करायचं आहे की दुसरा ऑप्शन आहे की LTC म्हणजे काय, ट्रान्सपोर्ट सर्टिफिकेट आहे. जे काही आपल्याला त्याची काही आवश्यकता नाही, आपण ते काही यूज करत नाही. त्याच्या खाली आहे रिमार्क्समध्ये काय करायचं आपल्याला, तर आपले रिझन्स टाकायचे आहेत किंवा आपली एखादी विकली ऑफ असेल तर आपली विकली ऑफ कोणती आहे त्याबाबत या ठिकाणी नमूद करायचं आहे. तरी आपण ज्या पद्धतीनं आपण थोडासा अर्ज लिहितो त्याच पद्धतीनं थोडंसं आपण डिटेल्समध्ये असं टाकायचं आहे, आदरणीय महोदय, आपण टाकायचं की खाजगी कामानिमित्त चाललं आहे किंवा समजा आपलं कोणीतरी नातेवाईक आजारी आहे, जी असेल ती आपली साप्ताहिक सुट्टी. जर आपण साप्ताहिक सुट्टीला लागून जर रजेवर जात असाल तर ती साप्ताहिक सुट्टी या ठिकाणी नमूद करायची आहे. ज्यावेळेस एक लक्षात घ्यायचं आहे, ज्यावेळेस आपण साप्ताहिक सुट्टीला लागून जाणार आहात, जर साप्ताहिक सुट्टी ही जर आपण रजेवर जाण्याच्या आधीची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, साप्ताहिक सुट्टी स्किप करायची आहे. आणि समजा माझी 15 तारखेची साप्ताहिक सुट्टी आहे तर मी काय करायचं आहे की 16 तारखेपासून रजेचा अर्ज टाकायचा आहे. भले मी 14 तारखेला संध्याकाळी रजेवरती जात असेल 15 तारखेपासून, परंतु मला काय करायचं आहे, ती साप्ताहिक सुट्टीची जी डेट आहे ती स्किप करायची आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे की आपण जर आपली साप्ताहिक सुट्टी ही आपल्या रजा कालावधीच्या नंतर असेल तर आपण काय करायचं, साप्ताहिक सुट्टीच्या आदल्या दिवशीपर्यंतची आपण रजा या ठिकाणी टाकायचं आहे. आणि आपल्याला साप्ताहिक सुट्टी त्या ठिकाणी नमूद करण्याची आवश्यकता नाही, कारण ॲडमिन टीम ही ऑटोमॅटिक आपली साप्ताहिक सुट्टी ही रजिस्टर्ड केली असल्याकारणानं त्या ठिकाणी आपल्या फक्त 3च दिवस रजा दाखवल्या जातील. त्यानंतर समजा आपल्याला काही मेडिकल, आता आपण या ठिकाणी दाखवलं आहोत की आजारी असल्याकारणाने, तर त्या आजारी सर्टिफिकेट वगैरे काय असेल तर ते आपण अटॅचमेंट फाईलमध्ये आपण दाखवणार आहोत. त्यानंतर काय करायचं, आपण ॲड या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपण कॅज्युअल लीव्ह ॲप्लिकेशनबद्दलची माहिती या ठिकाणी भेटेल.
त्या ठिकाणी दिलेलं आहे फ्रॉम. मग कधीपासून सुटतो आपण 16 तारखेपासून, कधीपर्यंत 18 तारखेपर्यंत. रिझन काय आहे, पर्सनल वर्क. डेज किती दाखवतं, 3 दाखवतं या ठिकाणी. आता मला सांगा, या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ज्यावेळेस आपण रजेसाठी अर्ज करतो त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की मला 3 दिवस रजेवरती जायचं आहे. पण समजा आपण या ठिकाणी जर चुकीच्या पद्धतीनं जर ॲप्लिकेशनमध्ये डेट्स सिलेक्ट केल्या तर या ठिकाणी आपल्याला 4 दिवस रजा दाखवू शकते. पण आपल्या लक्षात आलं पाहिजे की या ठिकाणी 3 दिवसाऐवजी 4 दिवस दाखवते, तर आपल्या काहीतरी या ठिकाणी मिस्टेक झालेली आहे. तर त्यासाठी पुन्हा आपण काय करू शकता की या ठिकाणी ॲक्शनच्या खाली जे डिलीट बटन दिसतं त्या ठिकाणी क्लिक करून आपण आपलं ॲप्लिकेशन डिलीट करू शकतो. याच पद्धतीने त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सबमिट ॲप्लिकेशन करायचं आहे. मग सबमिट ॲप्लिकेशन केल्यानंतर या ठिकाणी लिव्ह हॅव बीन अप्लाइड सक्सेसफुली असा मेसेज येईल. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्या ॲप्लिकेशन स्टेटस दिसेल. आता सध्याचं स्टेटस काय, पेंडिंग ॲट रिपोर्टिंग ऑफिसर. या ठिकाणी आपण काय करू शकतो, आपण जरी पाठवलेलं असेल तरी आपल्याला समजा आता आपल्याला लिव्ह एक्सटेंड करायची असेल तर आपण एक्सटेंड लिव्ह या ठिकाणी क्लिक करून आपली रजा कालावधी संपत आल्यानंतरसुद्धा आपण त्या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकतो. या ठिकाणी मला आपल्याला डेमो दाखवायचं असल्याकारणाने या ठिकाणी मी ॲप्लिकेशन टाकलेलं होतं, तरी मी या ठिकाणी माझी लिव्ह ॲप्लिकेशन कॅन्सल करतो आहे. या ठिकाणी आपली लिव्ह ॲप्लिकेशन कॅन्सल झालेली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता की ज्यावेळेस आपण लिव्ह ॲप्लिकेशनमध्ये जातो त्या ठिकाणी आपलं स्टेटस पण शो करतो की आपण कधीपासून केलेलं होतं, काय केलेलं होतं. स्टेटसमध्ये दाखवतं कॅन्सल्ड बाय एम्प्लॉई. या ठिकाणी मी या महिन्यामध्ये रजेवरती गेलेलो होतो 9 तारखेला. या ठिकाणी ॲप्रूव्ड झालेली होती. ही सगळी माहिती आपल्या सगळ्या एंट्रीज या ठिकाणी आपल्याला ॲपमध्ये दिसून येतात. अगदी याच पद्धतीनं आपण आपल्या अर्न लिव्ह, ज्याला आपण अर्जित रजा म्हणतो, त्याची पण आपण प्रोसेस याच पद्धतीनं करायचं आहे. तर या ठिकाणी आपण फक्त जे आपल्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये लिव्ह मॉड्यूल चालू झालेलं आहे त्याबद्दलची आपण माहिती या ठिकाणी घेतलेलं आहोत. यानंतर जसे काही न्यू मॉड्यूल या ठिकाणी अपडेट होतील किंवा चालू होतील त्याबाबतची माहिती पुन्हा आपणास देण्यात येईल.